गुड मॉर्निंग सर्वांना. इथे विदितने सकाळी त्याचं दूध करत होता. बिस्किटाचं पावडर केली आहे आणि ती दुधामध्ये टाकून त्याला असं बिस्किटाचा मिल्कशेक प्यायचा होता. त्याच्यावरून आज्ञाला सुद्धा तो प्यायचा होता. मग काय दोघांमध्ये चांगली भांडण चालू झाली. त्याला बोलते तीच मला सांगते मम्मा मला दूध पाहिजे. तर विदितने म्हणतोय नाही ते मी माझ्यासाठी केले. तर मी त्याला म्हणते दे विदितने, छोटी बहीण आहे तुझी ती. तर तो म्हणतोय नाही. आज्ञा इकडे बोलते प्लीज मम्मा सांग ना त्याला. प्लीज बोल दादाला बोलव. रडत रडत बोलत होती प्लीज. त्याला म्हणते प्लीज. तो म्हणतोय नाही. दादाला म्हणा मला दे प्लीज. नाही. तर त्यांचं चालूच होतं. इकडे बघा तर काय एक त्याला दिला एक हिला दिली. मग काय दोघं पण शांत ते दूध पीत बसले. विदिज्ञाने तिला थोडस वाटीत दिलं आणि दोघंही मला छान छान म्हणून सांगतात. ते फटके पाहिजे अशी असते आमची सकाळची धमाल. येऊन मी सोडून खाणार. सॉरी बोलतात येत मला सॉरी. ती पण लगेच दादाला कॉफी करायला तयार असते. दुपारी मी इथे डाळ भाताचा कुकर लावला. डाळीमध्ये टोमॅटो टाकला, भातात डाळीत मीठ टाकलं आणि छानसं कुकर लावला. भाजी केलेली आहे पण मी ती म्हणजे रेकॉर्ड करायचं विसरलेच. भाजी भाकरी आधी करून घेतलेली. तुम्हाला जर माझ्या पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मग मी काढेन एक दिवस पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ. हा मग आता जेवण झाल्यावरती हिचा पराक्रम बघा. क्रेयॉन आहेत ना आपले कलरचे विदिज्ञवाले, तो बॉक्स घेतला कपाटातून आणि इथे लिपस्टिक लावत बसलीये स्वतःला आणि टिकली लावतीये, लिपस्टिक लावते. तिला मी म्हणते अगं आज्ञा काय चाललंय तुझं? तर म्हणते काय, तरी सुद्धा ती ऐकत नाही. हे बघा उद्योग तिचा. कपाळाला अक्षरशः रंगून ठेवलंय तिने. सगळीकडेच असतात ना अशी लहान मुलं. हो मला माहितीये सगळीकडेच असतात. नाही तू चालत आम्ही बाहेर चालायला निघालेलो आहे. चला चालत बाहेर का तिची घाई. तिला जिना चढायला आवडतो, उतरायला आवडतो, चढायला येतं, उतरायला येतं. पण ती मला म्हणत होती की तू मला उचलून घे. इथे मी तिला म्हणत होते आज्ञा तू चाल, तुला आता चालायला येतं, उतरायला येतं जिना. म्हणजे चालायला आधीपासूनच येते, खूप आधी. वर्षाच्या आसपास तिला चालायला आलतं. पण आता जिना स्वतः एकटी उतरून येते. आणि मी असले की मला फक्त उचलून घे उचलून घे. मी तिला सांगत होते आता आपण दूर जाणार आहे, बाहेर जाणार आहे फिरायला. बापरे तिला एवढं छान वाटतं ना बाहेर फिरायला जायचं म्हणलं की सांगायला नको. खूप छान. बघा ना कशी बडबड एकटीच बडबड करते तिची ती. मी काय बोलते तिला बघा. ते बघा हॅपी होती खूप बाहेर जायचं म्हणल्यावरती. हा आम्ही बाहेर जाऊन आलो आणि आमची चावी हरवलेली आहे कुठेतरी. तर झालं काय त्या दुकानाच्या बाहेर मी बोलत होते दुकानामध्ये, तर हे विदिज्ञ आहे ना बाहेर पळाला. त्यामुळे मी पटकन बाहेर आले. त्यामुळे माझी चावी तिथं पडली का रोड मध्ये पडली माहित नाही. आता आम्ही बाहेरच आहेत. हे चावी शोधाय गेलेत. माझी टिकली सुद्धा पडलीये मी ते सांगतेय. इथे कुलूप आहे घराला. आमचा असा गोंधळ उडालेला आहे मी हे सांगतेय. आणि काय सांगायचं आता बाहेर बसलोय आम्ही दोघं जण, विदिज्ञ आणि मी. आणि आज्ञा तिचे पप्पा चावी शोधाय गेला. हा मी हे सांगते की हा बाहेर पळाला, त्याच्या मागे आज्ञा पळाली म्हणून माझी गडबड झाली. तर मी आता बाहेर बसलीच आहे. तर मी तुम्हाला सांगतेय की झाडाला आम्ही असं चिमणींची घरटी बांधलेली आहेत. काय चिवताई बसण्यासाठी तिथे. पण त्यात काय चिवताई येऊन बसतच नाही. तिला धान्य लावलंय खायला, पाणी ठेवलंय प्यायला, पण ती काय येतच नाही. आदू रोज म्हणते त्याच्यात बाळ आहे, त्याच्यात बाळ आहे, पण त्याच्यात बाळ सुद्धा नाहीये आणि चिवताई सुद्धा नाहीये. हा पण मला पण असं वाटतं की खरंच यावं तिने त्याच्यात बसायला.
इथे आईंनी झाडं लावलेली आहेत छान छान, मस्त मस्त सगळे. तुळस आहे, जास्वंद आहे, या झाडाला काय बोलतात माहित नाही पण छान आहे. आणि हा आमचा मनी प्लांट आहे, इतका मोठा आहे ना, त्याची पानं, सूप कसं असतं आपलं दळणाचं सूप, तेवढी मोठी मोठी पानं झालेली आहेत त्याची. तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढं नसेल वाटत पण खूप मोठी मोठी पानं झालेली आहेत. हे बघा, दिसतंय का? खूप छान. आणि तेवढ्यामध्ये आम्ही बाहेर बसलो म्हणून तुम्हाला एवढा म्हणजे व्हिडिओ फार शूट केला आम्ही. तर इथं कावळा ओरडतोय का का, आणि विधिज्ञ त्या कावळ्याचा आवाज काढतोय, काव काव. खूप वेळ त्याचं चालू होतं काव काव, आणि मला वाटतं त्याचं बाळ हरवलंय म्हणून तो ओरडत असं, कारण की खूप वेळ ओरडत होता तिथे शोधत शोधत. तर विधिज्ञला मी म्हणलं, विधू तुझा फ्रेंड आहे का तो? तर तो मला म्हणतोय माझा फ्रेंड नाहीये, मी त्याची भाषा समजून घेतोय की तो काय बोलतोय. कन्फ्यूज करतोय हा का, तू समजून घेतोय का? म्हणजे समजून घे समजून घे, बघ काय बोलतोय, समजलं तर समजलं. अशा प्रकारे मला वाटतंय. हा, तेवढ्यात बुलेट आली आणि चावी भेटलेली आहे. विधिज्ञ आता गाडीची म्हणजे खाली पळाले आता चावी घेण्यासाठी. त्याला स्विमिंग क्लासला जायचं आहे, लेट झालेला आहे चावी हरवल्यामुळं. आता तो त्याची बॅग चावी घेतलीये, कुलूप उघडतोय, बोलतोय मी. अशा पद्धतीने तो आता कुलूप उघडन. आणि ही विधिज्ञ आणि विधिज्ञाचे पप्पा स्विमिंग क्लासला गेल्यामुळं हिला खूप रडू आलं, का हिला नेलं नाही. आत्ताच आम्ही बाहेर जाऊन आलो, ती सुद्धा आत्ताच जाऊन आली, तरी सुद्धा हिची रडायची घाई बघा. पप्पा, माझे पप्पा, माझा दादा म्हणून रडतीये.